याचं आपण म्हणू शकतो की योगा किप्स डॉक्टर Okay. डायबिटीज, हायपरटेन्शन, हो. थायरॉइड, तर यावरती सुद्धा अगदी रिव्हर्सल पर्यंत पण रिझल्ट आलेले आहेत. सुखाबरोबर मैत्री ठेवा, म्हणजे दुसऱ्याचं सुख आपल्याला पण एन्जॉय करता आलं पाहिजे. Right. त्यासाठी मनाला आणि शरीराला तयार करावं लागतं. Okay. म्हणजे त्याला तप म्हणतात. प्राणायाम केल्यानंतर जर तुम्ही जेवलात तर ते कंट्रोल डाएट, मॉडरेट डाएट असू शकतं. नमस्कार, मी डॉक्टर सोनाली घाटणेकर. आयुष्याचा खजिनामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत आहेत प्राणजीवा योगालयाच्या सर्वेसर्वा योग उपदेशक समिधा कोकाटे मॅडम. कोकाटे मॅडमनी आजपर्यंत अनेक लोकांना योगाद्वारे त्यांच्या शारीरिक व्याधींपासून मुक्ती मिळवून दिली आहे. इतकंच नव्हे तर आज अनेक लोक त्यांच्या मार्गदर्शनाखाली निरोगी आणि उत्साहपूर्ण आयुष्य जगत आहेत. तेव्हा स्वागत करूया समिधा कोकाटे मॅडम यांचं. खरं तर हा विषय ऐकल्यापासूनच खूप प्रश्न निर्माण झाले, तेव्हा आपण थेट प्रश्नांकडेच वळूया. आजकाल एक शब्द आपण नेहमी ऐकतो, सातत्याने कानावर पडतो, तो म्हणजे फिटनेस. हो. तर फिटनेसचा जेव्हा विचार करतो आपण तेव्हा पहिला प्रश्न निर्माण होतो की जिम की योग. बरोबर. त्याबाबत तुम्ही काय म्हणाल? ते डिपेंड करेल, म्हणजे की तुम्हाला काय मोठं आहे, म्हणजे काय ध्येय आहे तुमचं. जसं की एखादा ॲथलीट आहे, म्हणजे प्लेयर्स आहे, ओके. तर त्यांना त्यांचं स्टॅमिना, स्ट्रेंथ, एजिलिटी वाढवण्यासाठी थोडंसं जिमिंग एक्सरसाइज गरजेचं असतं. बरं. परंतु ज्यांना काही अशा ॲक्टिव्हिटीज नाही आहेत, परंतु आपलं हेल्थ, आरोग्य चांगलं राहायचं असं वाटतंय मनातून, तर त्यांनी जर का योग केला प्रॅक्टिस, तर नक्कीच त्यांना पूर्ण त्यांचे लाईफस्टाईल पण चांगली होऊन जाईल. आणि जे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, म्हणजे ज्यांची आता तर बघायला गेलो आपण तर बरेच जणांची सेडेंटरी लाईफस्टाईल झालेली आहे. बरोबर. म्हणजे ते ऑफिसमध्ये IT ऑफिसेस असतील तर तिथे त्यांना एकतर खूप वेळ बसावं लागतं Correct. लॅपटॉप समोर. त्यानंतर त्यांचे वर्किंग आवर्स पण जास्त आहेत, Correct. त्यामुळे स्लीप सायकल बिघडलेली आहे, बरोबर. खाण्याच्या वेळा नसतात, त्यामुळे डायजेशन बिघडलेलं आहे. Correct, correct. तर यातूनच अनेक प्रॉब्लेम्स, म्हणजे हेल्थ इश्यूज यायला लागलेले आहेत Yes, आता. yes. म्हणजे मी म्हणेन की स्ट्रेस, एन्झायटी हे सुद्धा कामाचा ताण आहेतच. वाढलेलाच आहे, परंतु हा जो शरीरावर आणि मनावर येणारा ताण आहे, त्यामधून Correct. अनेक आजार आता निर्माण झाले. या प्रश्नांकडे तर आपण नंतर वळणारच आहोत, पण जिमशी रिलेटेडच आणखीन एक मला प्रश्न विचारायचा आहे की आपण तरुण पिढीला आज बघतो की जिममध्ये जायचं आणि मसल्स मस्त. कमवायचं, बरोबर. एवढाच उद्देश त्यांचा दिसतो. बरोबर. तर त्याबाबत तुमचा या तरुणांना सल्ला काय आहे किंवा मत काय आहे तुमचं? खरं तर आता सांगितल्याप्रमाणे तुमचं ध्येय काय आहे ते महत्वाचं आहे. आता यामध्ये नुसतेच मसल्स कमवणे, तुम्ही माझ्याकडे असे बरेचसे लोक, मुलं सुद्धा आलेली आहेत यंग, की ज्यांनी एक 6 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलेलं असतं जिमचं, परंतु Correct. 1 महिनाही जात नाही. करेक्ट, अगदी बरोबर. आणि म्हणजे त्यामध्ये तुमची जर कन्सिस्टन्सी नसेल, त्यामध्ये तुम्हाला तेवढा वेळ देता येत नाहीये, किंवा काय होतं बरेचदा, जर का तुमचा मोठं नसेल असा काही, मी ॲजिलिटी, स्टॅमिना यासाठी म्हणत होते की तुम्ही जिमिंग एक्सरसाइज कराव्यात, परंतु असा जर काही मोठं नसेल, आपण मग फक्त दुसरं कोणीतरी जिम करतंय म्हणून मी जातीये, किंवा ती बारीक झाली म्हणून मी जातीये, तर तुम्ही जर तेवढ्या एफर्ट्स टाकलेत त्यामध्ये तर तुम्हाला रिझल्ट्स येतात. परंतु जर ते नाही काय केले. होतं, काही वेळेला त्या एक्सरसाइजमुळे तुम्हाला मसल फटीग येऊ शकतो. प्रत्येकाला सूट होईल असं नाही. तुमची इनर स्ट्रेंथ किती आहे, तर तुमचं म्हणजे खाणं वगैरे व्यवस्थित असेल. आता बघितलं असेल तर जिम करणारे लोक बरेचदा प्रोटीन्स वगैरे सप्लिमेंट्स घेतात, पण जर तुमच्या आतून जी तुमची स्ट्रेंथ आहे ती कमी पडली तर तुम्हाला मसल फटीग येऊ शकतो. मग अशा वेळेला अगदीच, म्हणजे आता ॲरोबिक्स वगैरे करणारे पण बरेच जण येतात, मग गुडघ्यांवरच स्ट्रेन आलाय, किंवा माझ्याकडे फ्रोझन शोल्डर झालेले आहेत काही जण, ज्यांनी वेट लिफ्टिंग केलंय आणि तेवढी ताकदच नव्हती त्या जॉईंट्समध्ये, आणि अशा वेळेला तो फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर मग हे तुम्ही ह्याची काळजी घेतली पाहिजे की आपल्याला काय सूट होणार आहे, कशा प्रकारचे जिमिंग वर्कआउट आपल्याला केले पाहिजेत. म्हणजे एक लाईफस्टाईल म्हणून आपण योगाकडे बघू शकतो. योगाच आहे. आणि जर काही ठराविक उद्देश असेल तुमचा, ठराविक काळासाठी Yes. असेल, तर तेव्हा आपण जिम हा ऑप्शन घेऊ शकतो. ओके. मग आपण असंही म्हणतो की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर मग दवाखान्यात जायलाच लागू नये आपल्याला. बरोबर. याच्यासाठी योग आहे. बरोबर आहे.
म्हणजे आता हेही आम्ही एक्सपिरियन्स करतोय. माझा स्टुडिओमध्ये जे आम्ही योगा प्रॅक्टिसेस घेतो, जनरल फिटनेस घेतो, मेडिकल योगा थेरपी पण घेतो, म्हणजे पर्सनलाइज थेरपी, प्रॉब्लेम्सप्रमाणे योग थेरपी घेतो. तर यामध्ये जनरल फिटनेसमध्ये पण आम्हाला काही प्रत्येक वेळेला येणारा जो साधक असतो किंवा प्रॅक्टिशनर आहे, तो प्रत्येक वेळेला सगळे प्रॉब्लेम सांगेलच असं नाही. परंतु असे आम्हाला एक्सपिरियन्स आलेत, की योगाची प्रॅक्टिस 2-3 महिने झाल्यानंतर ते स्वतःहूनच सांगतात, की आता आम्हाला हा प्रॉब्लेम होता, मला वरचेवर सर्दी व्हायची, मला पोलन ग्रेन्स म्हणजे आता यूएसच्या पण काही हो, बॅचेस हो. आहेत आमच्या ऑनलाईन चालू असतात. ओके. तर तिकडे आता सीझन जसा हा बदलतो, तर आता त्यांना पोलनची ॲलर्जी असते. होते, बरोबर. म्हणजे होते बरेच जणांना. तर आता ती होतच नाहीये. म्हणजे असं सांगतात, मागच्या वर्षी मला हा प्रॉब्लेम झाला, पण यावर्षी नाहीच नाही झाला. झाला. हां, सो हां. असे किंवा वारंवार होणारी सर्दी, खोकला, इम्युनिटीच तुमची इम्प्रूव्ह होते. करेक्ट, करेक्ट. इम्युन सिस्टमवरच पूर्ण म्हणजे तुमची हेल्थ जी आहे, ती तुम्हाला जाणवू लागते हळू-हळू आणि मग डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येत नाही. वेळ येत जसं नाही. म्हणजे ॲन ॲपल कीप्स अ डॉक्टर अवे. हां, सो हां. याचं आपण म्हणू शकतो, की योगा कीप्स डॉक्टर अवे. ओके. मग असे काही अनुभव जसं आता तुम्ही सांगितलंत, तर एखाद्या व्याधीच्या संदर्भात असा काही अनुभव तुम्हाला आलाय? अनेक हं, हं. संदर्भात आहे. कॉमन प्रॉब्लेम्स मी आधी सुरू करते, की जसं डायबिटीज, येस. हायपरटेन्शन, हो. थायरॉईड. तर यावरती सुद्धा अगदी रिव्हर्सलपर्यंत पण रिझल्ट्स आलेले आहेत. ओके. डिपेंड करतं, की तो समोरचा माणूस म्हणजे किती त्यामध्ये वेळ देऊ शकतोय किंवा किती रिगरसली केलं जातंय. ओके. तर यामध्ये पण म्हणजे डायबिटीजची व्हॅल्यू आणि रिव्हर्स होऊ शकतात. हां, म्हणजे ते डिपेंड परत ते टाइप 1, टाइप 2 ओके, डायबिटीज असतात. तर ओके, टाइप 2 डायबिटीजमध्ये रिव्हर्सल आहे. ओके, योगाच्या इंटरव्हेन्शनने ओके. आपण करू शकतो. हायपरटेन्शनमध्ये पण बरेचदा लोकांना स्ट्रेसमुळे, हं, हं, एन्झायटीमुळे हं, हं. आलेला असतो तो प्रॉब्लेम. त्यामध्ये पण योगासनांमधून आपल्याला त्यांचं म्हणजे इनर स्ट्रेंथ वाढवली जाते. त्यांची जी लंग्स कॅपॅसिटी येस. आहे, हां, हां. तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. करेक्ट. ती वाढवू शकतो. सो त्यामध्ये पण बऱ्यापैकी रिझल्ट्स आले. थायरॉईडमध्ये ओके. पण जसं की आता हायपो आणि हायपरथायरॉईडिझम. तर यामध्ये पण त्यांचे थायरॉईड ग्लँड जर काम करत नाहीये, तर त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळी आसनं आहेत, बंध हं, आहेत. हं, 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 ते हं. त्याचा प्रोग्राम बनवतो. म्हणजे आहेच ओके, ॲक्चुअली टेस्टेड प्रोग्राम्स पण आम्ही केलेले आहेत ओके. तयार आणि त्यातून फायदा होतो. आत्ता जर बघायला गेलं आपण इकडे आता महाराष्ट्रामध्ये एवढं हं, ऊन जाणवतं. इव्हन हं. पुण्यामध्ये पण एवढं ऊन हो, जाणवतंय. हो. तर बरेचदा मायग्रेनसारखे प्रॉब्लेम्स येस. आहेत. तर त्यामध्ये सुद्धा म्हणजे माझा खरं तर मास्टर्सचा रिसर्चच मायग्रेनवरती अरे होता वाह! आणि ओके. लेडीजमध्ये जे बरेचदा म्हणजे मेन्सेस सुरू हां, मी व्हायच्या आता आधी तुम्हाला वगैरे तोच प्रश्न विचारणार होते, की स्त्रियांमध्ये आता हे जे काही हार्मोनल इम्बॅलन्स आहे, बरोबर. पी-सी-ओ-डीज आहेत किंवा इन्फर्टिलिटी आहे, हो, हो. तर तर त्याच्यामध्ये म्हणजे माझ्याकडे असे खरं तर अशा केसेस आहेत. हं, हं. एक इन्फर्टिलिटीचं एक्झाम्पल म्हणजे 4 वर्ष झाली होती लग्नानंतर. खूप काही उपचार करून हं, झाले. हं. परंतु जनरल फिटनेसमध्ये तिने 3-4 महिन्यामध्येच आम्हाला तिचा रिझल्ट आला ओह! आणि ओके. इव्हन डिलिव्हरी नॉर्मल होई कारण ती त्यामध्ये ग्रेट, पण ग्रेट. आसनं वगैरे आम्ही जे करेक्ट. काही हो. घेत होतो, आमचा जो सिक्वेन्स आहे, तर आसनं, प्राणायाम यामधून तिला इव्हन डिलिव्हरी पण नॉर्मल झाली मस्त. आणि बेबी आणि मदर दोन्ही एकदम छान हेल्दी आहेत. सो करेक्ट. असेही आहेत इव्हन मेनोपॉजमध्ये. हं, हं. त्यानंतर आता पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस खूप मुलींचं डाएट एकतर आता करेक्ट. बिघडलंय. हो. त्यानंतर झोपेच्या वेळा करेक्ट. म्हणजे आता 12 शिवाय मुलंही हो, झोपत हो. नाहीत. अगदी. तर त्यातून मग जे होणारे प्रॉब्लेम्स आहेत, आतले सगळे जे सिस्टम्स आहेत त्याच्यावरच ह्याचा लोड येतो ओके. आणि मग हार्मोनल इम्बॅलन्स राइट. होतायत आता बऱ्याच करेक्ट. जणांमध्ये. तर त्याच्यात सुद्धा खूप चांगला फायदा योगाने झालेला आहे. मग या ज्या समस्या आहेत सगळ्या आपण आता ज्याच्याबद्दल बोललो, हं, की हं. झोपेच्या समस्या असतील किंवा हार्मोनल इम्बॅलन्स आहे, एन्झायटी आहे, स्ट्रेस आहे, डिप्रेशन आहे. बरोबर. तर हे आपण सायकोसोमॅटिक म्हणू डिसऑर्डर्स. शकतो. तर मग या सगळ्यामध्ये फक्त योग असंच आपण गृहीत धरतो का त्याच्याबरोबर, कारण योगश चित्तवृत्ती निरोधा आपण म्हणतो, तर बरोबर. अर्थातच मनाशी संबंध हो, येतो. हो. तर मनासाठी काय म्हणजे नुसता पण योग का त्याच्याबरोबर आणखीन काही गोष्टी घेऊ शकतो? योगमध्ये म्हणजे आता जो अष्टांग योग आहे, हं. त्यामध्ये मी म्हणते की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी सांगितलेलंच आहे. ओके. त्याचबरोबर पतंजलींनी चित्त प्रसाधनम सांगितलंय. म्हणजे हं, हं. चित्ताला प्रसन्न करण्यासाठी आपण काय-काय करू शकतो, हे पण मार्ग सांगितलेले आहेत. म्हणजे काही उदाहरणं? जसं की आता ध्यान. हं, हं. ध्यान हे थोडं माइंड फोकस आणि डिफोकस म्हणजे धारणा आणि ध्यान हे हं, हं. मनासाठी
त्यासाठी खूप चांगले आपल्याला मार्ग सांगितलेले आहेत त्यांनी. धारणं आणि ध्यान. धारणा हम्म. म्हणजे फोकस करणे आणि ध्यान म्हणजे डिफोकस, म्हणजे त्याच्यातून परत आपल्याला हो. आपल्यामध्ये यायचंय, आतमध्ये जायचंय अच्छा. खरं तर. म्हणजे आता एखाद्या ऑब्जेक्टवरती फोकस करतो आपण, एखादं ओमचं चित्र ठेवतो समोर हम्म. आणि त्याच्यावरती पूर्ण फोकस म्हणजे तुमचे डोळे, तुमचं संपूर्ण म्हणजे लक्ष पूर्ण त्याच्याकडे असतं. तर हम्म. त्याच्यामध्ये तुम्हाला कलर दिसेल किंवा समजा ते काहीतरी साऊंड असेल तर त्याचा आवाज येईल तुम्हाला. तर याच्यामध्ये तुम्ही आधी पूर्ण तुमचे सगळे ज्ञानेंद्रिय जी आहेत ती फोकस करता आणि ओके. मग डोळे बंद करून जेव्हा आपण तीच प्रतिमा किंवा तोच आवाज आतमध्ये ऐकायला लागतो त्याला खरं तर ध्यान म्हणतात. तर ओके. यामध्ये होतं असं, त्यावेळेसाठी का होईना पण तुमचं जे मनामध्ये येणारे विचार आहेत म्हणजे हम्म. चित्तवृत्ती हम्म. निरोध व्हायला हम्म. मदत होते. तर तुमचे सगळे विचार इथे थोडेसे एकवटतात आधी ओके. आणि मग जो नंतर म्हणजे वृत्ती ते निवृत्ती किंवा म्हणजे हम्म. वृत्ती कमी केल्या जातात. हम्म. मनामध्ये वृत्ती म्हणजे फ्लक्च्युएशन्स इन युअर करेक्ट. माइंड. तर त्या थोड्या कमी कमी होत अगदी मग नंतर शून्याकडे जाणार आहेत. पण त्या कमी होण्यासाठी हे हेल्प करतील. त्यानंतर अजून बरंच काही काही सांगितलंय. मैत्री करुणा मुदितो उपेक्षाणाम पाप पुण्य. तर त्याच्यामध्ये कसं सांगितलं की तुम्ही सुखाबरोबर मैत्री ठेवा. म्हणजे दुसऱ्याचं सुख आपल्याला पण एन्जॉय करता आलं पाहिजे. राईट. बरोबर. काही वेळेला दुसरा सुखी आहे म्हणून आपण दुःखी होतो. हो. तर त्या अशी काही प्रसाधनं सांगितली आहेत हा, त्यांनी. हा. त्यानंतर म्हणजे करुणा असली पाहिजे कुणाबरोबर जो दुःखी आहे. नाहीतर तो दुःखी आहे म्हणून मी सुखी होते बरोबर. तर अजून तुमची स्ट्रेस वाढणार आहे. करेक्ट. म्हणजे तुमचं काहीतरी बिघडलेलं आहे नक्कीच. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. असे काही उपचार त्यामध्ये त्यांनी सांगितले, उपाय सांगितलेले आहेत. त्यानंतर त्यांनी अभ्यास वैराग्य पण सांगितलंय. म्हणजे खरं तर आता मनाला फोकस करायचंय आपलं आणि मन तर एवढं चंचल आहे. आता मनोजवम मारुततुल्य वेगं. म्हणजे बरोबर. आता इथे आहे ते अगदी दुसऱ्या क्षणी कुठेही दुसऱ्या असू क्षणी शकतं. तो म्हणजे बाहेरच्या देशामध्ये समजा आपलं हो, कोणी आहे हो, तिथे जाऊन हो. येऊ शकतं. इतकं फास्ट आहे ते. तर त्याला कंट्रोल करायचंय म्हणून मग त्यांनी सांगितलं की स्वाध्याय, स्वअध्याय, स्वतःबद्दलचा अभ्यास तुमचा. बऱ्याच जणांना हाच प्रॉब्लेम असतो की मी ध्यान लावायला बसतोय, मला ध्यान करायचंय, पण माझं लक्षच नाही लागत आहे. म्हणजे त्यावेळेला अनेक विचार डोक्यात येतात किंवा नेमकं त्याच वेळेला सगळं आठवतं. बरोबर. नाहीच लागत. म्हणजे कारण मी आता आपण आठवडाभर प्रॅक्टिस फॅमिलीमध्ये केली. आहोत. नाही, मग अशा वेळेला त्यांनी काय करायचं? मग असं होतं की मग आठवडाभर केलं आणि मग सोडून दिलं. हां. तर त्यासाठी म्हणजे तुमचं तप वाढलं पाहिजे. तर तप वाढवायचं असेल तर यम, नियम आधी फॉलो तप करायला पाहिजे. वाढवायचा म्हणजे एक्झॅक्टली. तप म्हणजे तुम्ही तुम्हाला स्वतःला तसं तयार केलं पाहिजे. आता तप म्हणजे तापवणे. बरं. म्हणजे हठयोग आणि पातंजल योगसूत्र असे 2 आम्हाला म्हणजे आम्ही जो अभ्यास करतो तो या ग्रंथांमधून केलाय आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जर शरीराकडून आपल्याला काहीतरी करून घ्यायचं असेल तर आधी त्याचे जे काही म्हणजे जे आपल्याला बाहेर घेऊन जाणार आहे, जसं की मी ज्ञानेंद्रिय सांगितली, कर्मेंद्रिय आहेत ती पण आपल्याला बाहेर घेऊन जातात. आता ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ. बरोबर. आणि कर्मेंद्रियमध्ये हात, पाय येतात, बरोबर. मुख येतं आणि रिप्रोडक्टिव्ह आणि एक्सक्रिटरी सिस्टमचे Right. ऑर्गन्स येतात. तर हे आपल्याला सतत बाहेर नेत असतात. तर आपल्याला जर बहिरंगाकडून अंतरंगाकडे जायचं असेल, म्हणजे तुम्ही ध्यान लावताय तर अंतरंगामध्ये जायचंय तुम्हाला, बरोबर. आतमधला आवाज ऐकायचा आहे किंवा आतमध्ये जो कोणी प्रकाश आहे तो प्रकाश बघायचा आहे तुम्हाला. तर त्यासाठी तुम्हाला आधी बहिरंग तर फॉलो करावे. म्हणजे तिथून तुम्हाला आधी तुम्ही समजा आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. आपल्या घरामध्ये लिव्हिंग रूम असतं आणि त्याच्या पुढे किचन असतं. राईट. जर तुम्ही किचनमध्ये जायचंय त्याला डोअरच नाहीये दुसरं, तर तुम्हाला लिव्हिंग रूम मधूनच जायचं असेल तर एंटर तर करायला पाहिजे ना लिव्हिंगमध्ये. डायरेक्ट जम्प करून मग वरून कुठून तरी जायला लागेल तिथे. सो बरेच जण असे डायरेक्ट ध्यानाकडे जातात. ओके. आणि जर तुमचं फिजिकल आणि मेंटल स्ट्रेंथ नसेल तुमच्यामध्ये तर तुमचं मन पण फ्लक्च्युएट होतं आणि तुमची बॉडी पण तुम्हाला सतत काहीतरी सांगत असते, इकडे ओके, दुखतंय, ओके. तिकडे दुखतंय, पाय आता हां, हां, मांडी हां, घालून हां, झाले, हां. नाही म्हणजे आता जास्त वेळ बसू शकत नाही. तर तुमचं ध्यान विचलित होणार आहे आणि मग विचार तर काय सतत मनामध्ये चालूच असतात. मग त्यासाठी मनाला आणि शरीराला
तयार करावं लागतं. ओके. म्हणजे त्याला तप म्हणतात. आणि मग ते अष्टांग योगामधून पण करू शकतो. म्हणजे यमनियम सांगितलेत ना, हां, जसं हां, की हां. सत्य, अहिंसा, असते, अपरिग्रह, ब्रह्मचर्य हं. हे सांगितलंय. शौच, संतोष, खरं. तपस्वाध्याय हे सांगितलंय. बरोबर. यामध्ये अजून आपली तयारी होत जाते. हं. मग आसनामधून तुमचं द्वंद्व निघून जातं, की मला काहीतरी असं त्रास आहे, मला सुख आहे, मला दुःख आहे. हं. तर हे हळू-हळू कमी होत जातं आणि मग पुढे जाऊन तुम्ही प्राणायाम म्हणजे जे खरंच आपल्यामधलं ज्ञान आहे, हं. त्याची जाणीव करून घेता आणि मग पुढे जाऊन धारणा, ध्यान वगैरे. मध्ये तो एक प्रत्याहार सांगितलाय. म्हणजे करेक्ट. बहिरंगातून अंतरंगामध्ये जाण्याचं ते डोअर सांगितलंय त्यांनी. ओके. तर असा प्रवास असेल, तर मन थोडंसं स्थिर व्हायला अजून मदत होईल. पण आपण आता बघतो विद्यार्थ्यांना आपण म्हणजे जनरली सगळेच सांगतात, की थोडं मेडिटेशन करा म्हणजे लक्षात राहील तुम्ही जे करताय ते, करतात का वाचताय पण? ते. एक्झॅक्टली मला तेच विचारायचंय. मग अशा वेळेला मुलांना आपण काय सांगायचं, की मुलांना सांगायला आधी म्हणजे आसन करायला वेळ असेल, तर नक्कीच तुम्ही त्यांना इन्व्हर्जन्स करायला द्या. इन्व्हर्जन्स म्हणजे शीर्षासन, हं, हं. सर्वांगासन. हं, हं. म्हणजे जिथे नेहमी आपली बॉडी कशी आहे, उभी आहे. म्हणजे डोकं वरती आणि पाय खाली आहेत. तर इन्व्हर्जन्समध्ये एकदा का होईना तुमचं ब्लड सप्लाय जो आहे, म्हणजे ब्लड फ्लो जो आता पायाकडे ग्रॅव्हिटीमुळे जाणार आहे जाणारच आहे. इझिली. करेक्ट. हो. पण जर का तो तुम्हाला हार्टकडे आणायचा आहे, तर तुमचं म्हणजे काल्स व्यवस्थित स्ट्रेच झाले पाहिजेत, तर आणू राइट. शकता. हो. पण अदरवाईज सोपा उपाय काय आहे, तर डोकं खाली आणि पाय वर करायचे. मग अशा केसेसमध्ये तुमचं ब्लड फ्लो जो आहे हार्टकडे येईल आणि हार्टकडून जे ऑक्सिजनेटेड ब्लड हं, जायला हं, पाहिजे हं, ब्रेनला, हं. ते चांगलं जाईल. ओके. तर तुम्ही तेवढी तरी आसनं ओके. करावीत, हां. अशी अपेक्षा आहे. मग अशा काय 5 चांगल्या सवयी तुम्ही सांगू शकाल? किंवा रादर अशा कुठल्या सवयी आहेत, की ज्या रोज असल्या पाहिजेत, त्या आपण रोज पाळल्या पाहिजेत? जसं मी आत्ता म्हटलं तसं थोडंसं आसनं पहिले म्हणजे आसनामधून ती दृढता येते हं, हं. शरीरामध्ये आणि मनामध्ये सुद्धा आणि त्याच्यातून द्वंद्व नाहीसं होतं. म्हणजे जे सुख-दुःख, मला हे करायचंय की ते करायचंय, थोडंसं फोकस व्हायला मदत हं, होते. जे हं. ऑल्वेज म्हणजे माइंड हे ड्युअल म्हणजे नाण्याला 2 बाजू असतात, तसं करेक्ट. प्रत्येक वेळेला ते हो. चेक करत असतं, करेक्ट. की अरे हे करू की ते करू? मग हे चांगलं आहे की ते चांगलं आहे? हं. असं जे आहे ते थोडंसं म्हणजे काढून टाकायचं असेल, ड्युॲलिटी काढून टाकायची असेल, तर आपल्याला आसनं हेल्प करतात. आणि मग त्यानंतर प्राणायाम आहे. म्हणजे स्वतःमध्येच ते नॉलेज आहे खरं तर. मग प्राणायामामध्ये त्यांनी सांगितलं की ततक्षीयते प्रकाशा आवरणम. हं, हं. म्हणजे ते आतमध्येच तुमचा प्रकाश आहे. नॉलेज खरं तर आतच आहे. आताच आहे. पण त्याच्यावरती जे आवरण आहे, त्यामुळे जो अंधकार आहे, तो आवरण दूर केल्यानंतर प्रकाश दिसणार आहे, अंधकार बरोबर. दूर होणार आहे. तर बरोबर. त्यासाठी प्राणायाम सांगितलाय. आणि मग धारणा, ध्यान, समाधी सांगितली. ओके, ओके. आपण डायरेक्ट ध्यानाकडे जातो. आपण डायरेक्ट ध्यानाकडे जातो. म्हणजे हा मधला प्रवासच पूर्ण होत स्किप नाही. करतोय. मग प्राणायामांची सुरुवात कशी करायची? म्हणजे असं नाही आपल्याला कोणी सांगत किंवा की प्राणायाम करा. काय करायचंय तर अनुलोम-विलोम करा. म्हणजे काय श्वास घ्या, थांबवा, सोडा. पण अच्छा. त्याचे काही नियम आहेत का? किंवा बरोबर. नियम आहेत. नियमच आहेत. हं, म्हणजे हं. तो पण प्रॉपर गाईडन्स खाली करावा प्राणायाम. हं, कारण प्राणायाम हे हठयोगामध्ये सांगितले गेलेत आणि त्यामध्ये अष्टकुंभक सांगितलेले आहेत. म्हणजे आता अनुलोम-विलोम वगैरे असं आधी काही सांगितलेलं नाहीये अच्छा. अष्टकुंभकामध्ये. त्यामध्ये सूर्यभेदन सांगितलं आहे. हं, हं. त्यानंतर उज्जाई सांगितलेला हं, आहे. हं. भ्रामरी, भस्त्रिका, शीतली, शीतकारी हं, हं. आणि मूर्छा आणि प्लाविनी असे आहेत. बरं. आता हे शास्त्रोक्त म्हणजे सायन्स शास्त्र जे सांगतं हं, हं. योगशास्त्र, त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले. पण आता बरेच वेगवेगळे योग आलेत आणि ते अजून काहीतरी वेगळे प्रकार सांगतात. कपालभातीलाच लोकं आता प्राणायाम समजतात हो, हो. आणि त्यामधून मग होणारे विपरीत परिणाम आहेत. करेक्ट. ते परत त्रासदायकच ठरतात. सो बरोबर. अशा वेळेला मी म्हणेन की कुठे तरी म्हणजे सायंटिफिक नॉलेज जर घेतलं आपण, तर प्राणायाम केल्यानंतर आपल्याला अगदी 100% रिझल्ट्स मिळतात. मग असा एखादा की जो आपण रोज करू शकतो, सहज सोपा आहे. सहज सोपामध्ये मी तुम्हाला म्हटलं की चंद्रभेदन आणि सूर्यभेदन हे प्राणायाम आहेत आणि ओके. उज्जाई एक प्राणायाम. बरं. त्याचप्रमाणे भ्रामरी म्हणजे मुलांसाठी खूपच मुलांसाठी. छान भ्रामरी हं, प्राणायाम हं, आहे. हं, हं. त्यामध्ये हमिंग साऊंड असतो. म्हणजे डोळे बंद करून आपण श्वास घेतो आधी दोन्ही नाकपुड्यांनी आणि हं. श्वास सोडताना एक नकारार्थी मकार
आपण म्हणत असतो आतच, ओके. तोंड बंद असताना. तर स्वतःचेच ते व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवतात. तुम्ही दाखवू शकाल का? हो, हो, अगदी. एखादं कम्फर्टेबल म्हणजे मेडिटेटिव्ह आसनमध्ये बसू शकतो आपण. हम्म. आता चेअरमध्ये बसूनही चालेल. ओके. ठीक आहे. पाठीचा कणा सरळ असावा, हम्म. असं आसन असावं. हम्म. त्यानंतर दोन्ही हात तुम्ही ज्ञानमुद्रेमध्ये घेऊ शकता किंवा इथे षण्मुखी मुद्रा वगैरे वापरली जाते. बरं. हळूहळू प्रॅक्टिसने ते समजेल. हम्म. आता यामध्ये दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घेतला जातो. हम्म. श्वास सोडताना जस्ट रिलॅक्स. ओके. ते व्हायब्रेशन्स मलाही जाणवलेत. हां, आणि तेच आपल्याला आतूनही जाणवतात. ओके. तर यामध्ये म्हणजे आता अजून हे जे व्हायब्रेशन्सवरती पूर्ण ध्यान योग सांगितलेला आहे खरं तर. म्हणजे तुम्ही जर योगाचे प्रकार विचारलेत तर ध्यान योग आहे, ज्ञान योग आहे, ओके. कर्मयोग आहे, भक्ती योग आहे, बरं. अष्टांग योग आहे, हठ योग आहे. म्हणजे हे अच्छा, मार्ग आहेत अष्टांग योग इज वेगवेगळे. अ वन पार्ट ऑफ द योगा. राईट. ओके. बर. तुम्ही जर भगवद्गीता कधी बघितली असेल तर हम्म. त्यामध्ये प्रत्येक अध्याय जो दिलाय त्याच्या मागे योग शब्द आहे. हो हो. त्यामध्ये- कर्मसन्यास योग, हो. भक्ती योग, ज्ञान योग. बरोबर. हो, तर ते हो. सगळे योगच आहेत. अच्छा. आणि पतंजलींनी सांगितलेला अष्टांग योग आणि हठयोग हा तर आदिनाथ शंकरांनी पार्वतीजींना हो, सांगितलेला हो, आहे. हो. तर असे योगाचे प्रकार म्हणजे मार्ग वेगवेगळे आहेत पण डेस्टिनेशन एकच आहे. हठयोगाबद्दल पण खूप असं ऐकलं आहे. म्हणजे विचित्र प्रकार त्याच्यात खूप अघोरी प्रकार अघोरी होतात, असं प्रकार. काही बरोबर आहे बरोबर. का? आधी ते म्हणजे योग विद्या हीच खरं तर गूढ विद्या होती. हम्म, म्हणजे समाजामध्ये सगळेच योग करू शकत नव्हते. हम्म, त्यामध्ये हठयोगामध्ये बऱ्याचशा म्हणजे त्यांनी तर शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत आधी. म्हणजे तुम्ही शरीराची मनाची शुद्धी करून घ्या आणि मग तुमचं हम्म. शरीर तयार झाल्यानंतर आसन प्राणायाम सांगितलाय. बर. तिथे तर म्हणजे तिथेही हठयोग प्रदीपिका म्हणून एक ग्रंथ आहे जो हम्म. स्वामी स्वात्मारामांनी लिहिलेला आहे आणि घेरंड संहिता म्हणून एक ग्रंथ आहे जे म्हणजे अगदी प्रचलित आहेत हे दोन ग्रंथ हठयोगाचे, जो घेरंड ऋषींनी लिहिलेला आहे, घेरंड संहिता. आता हठयोगामध्ये त्यांनी सांगितलंय की हठयोग इव्हन म्हणजे घेरंड संहिता हा जरी ग्रंथ घेतला आपण तर त्यांनी सांगितलं तुमचं शरीर म्हणजे एक घट आहे. घट म्हणजे बरं. मातीचा घट जो असतो तसा घट आहे. तर त्याला जर का तुम्ही तसंच ठेवलं तर तो नुसतं पाणी ओतलं तरी तो विरून जाईल. बरोबर. पण जर का तुम्हाला त्याची स्ट्रेंथ वाढवायची असेल तर तुम्हाला तो तापवावा लागतो. भाजावं लागेल. बरोबर. हां, भाजावा लागेल. Correct. तर तरच तुम्हाला त्या घटातून जे काही पुढे काही त्याचा उपयोग करायचा आहे. जसं की आपल्या शरीराचा उपयोग हा मोक्ष मिळवण्यासाठीच आहे खरं तर. बरोबर, बरोबर. दिस इज ओनली व्हेइकल मीडियम म्हणजे असं साधन आहे हो. आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्याचं. बरोबर. तर हा कन्सेप्ट हठयोगामध्ये आहे. मग जर का तुमचा तो घटच एवढा तयार नसेल तर तुम्हाला काहीच यातलं आसनही झेपणार नाही आणि प्राणायामही झेपणार नाही असं ओके, सांगितलंय. ओके. तर तुम्ही घट तापवण्यासाठी मग त्यांनी तिथे वेगवेगळ्या शुद्धिक्रिया सांगितल्यात आधी, की आधी तुम्ही म्हणजे आता तुम्ही बस्ती वगैरे आयुर्वेदामध्ये हो, तर हो. हे तुम्हाला आहेच माहीतच आहे, असेल. हो. तर तिथे शरीर शुद्धी 6 आपण- शुद्धिक्रिया सांगितल्यात. Correct. हो. नेती, बस्ती, धवती, त्राटक, नवली, Correct. कपालभाती. बरोबर. तर त्या शुद्धिक्रियांमधून आधी तो घट व्यवस्थित क्लीन करून तापवून घ्यायचा आहे आणि मग पुढे जाऊन आसन सांगितले आहेत. मग प्राणायाम बंध आणि मुद्रा सांगितलेल्या आहेत ओके. आणि त्यानंतर नादानुसंधान सांगितलेलं आहे. बरोबर. सप्तांग योग म्हणजे घेरंड संहिता हा जो मी सांगितला चतुरंग योग जो की हठयोगामध्ये आहे बर. आणि घेरंड संहितामध्ये सप्तांग योग सांगितलेला आहे. मग त्यामध्ये त्यांनी षटकर्म पण दिली आहेत. त्यानंतर आसन प्राणायाम बंध प्रत्याहार पण सांगितलाय आणि मग त्यांचं धारणा ध्यान समाधी आहे पुढे.
सो म्हणजे सप्तांग फक्त एकच अंग त्यामध्ये अष्टांग मधलं नाही, नाहीये. ओके. पण तो घेरंड संहिता जो घेरंड ऋषीने लिहिलेला ग्रंथ आहे हम्म. त्यामध्ये हठयोगाच्या रिलेटेड आहे. पण हे सगळं ओके. त्यांचं म्हणजे हठयोगामध्ये फोकस जास्त शुद्धिक्रियांवरती आहे. त्यामुळे तुम्ही जर बघाल म्हणजे आत्ता सुद्धा ते तर म्हणजे अघोरी कर्म बरोबर. केली हो, जायची हो. तेव्हा. तुम्ही बघितलं असेल तर ते शुद्धिक्रियांपासूनच सुरुवात झालेली आहे तशी. म्हणजे अक्षरशः खेचरी मुद्रा हो, वगैरे हो, सांगितलेली हो. आहे. सिंह मुद्रा ऐकून असाल, हो. पण खेचरी मुद्रा म्हणजे ती टंग बाहेर काढूनच हो. ते ब्रिदिंग वगैरे सांगितलंय. हो. आणि पतंजलींनी तर अष्टांगमध्ये प्राणायाम सांगितला, पण कोणताही प्रकार सांगितला नाही प्राणायामाचा. तो सगळं हठयोगामधूनच आलं. प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला हठयोगातूनच मिळतंय. पण सगळ्या प्राणायाम हे practices. डेली व्हायलाच पाहिजेत, कारण म्हणजे प्राणायाम म्हणजे आता जो आपण करतो विदाऊट कुंभक जर असेल म्हणजे होल्डिंग म्हणजे फक्त प्राणायाम, प्राण प्लस आयाम बरोबर. म्हणजे प्राणावरती कंट्रोल करणे म्हणजे खरं तर प्राणायाम. बरोबर. तर तो कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला त्याला रोखायला लागण्यासाठी म्हणजे बंध आणि मुद्रा सांगितलेले. म्हणजे तुम्ही कदाचित प्रणव मुद्रा किंवा प्राणायाम मुद्रा म्हणून ऐकलं असेल तर उजव्या हाताचे हे दोनचे इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर असं फोल्ड केलं जातं. म्हणजे तर्जनी आणि मध्यमा हे फोल्ड करून तुम्हाला हे इथे ओठांवर ठेवायचंय आणि मग उजव्या नाकपुडीने म्हणजे उजव्या अंगठ्याने नाकपुडी बंद करू शकता उजवी, आणि ह्या दोन बोटांनी डावी नाकपुडी बंद करू शकता. मग त्यामध्ये तुम्ही प्रत्येक प्राणायामामध्ये असे होल्ड करू शकता. म्हणजे जालंधर बंद लावणं किंवा मूलबंद लावणं, उड्डियान बंद लावणं. बंधांचे काय उपयोग आहेत? बंद म्हणजे लॉक. म्हणजे आता हा जो आपण समजा मी भ्रामरी प्राणायाम करते, तर मी श्वास घेणार आहे दोन्ही नाकपुड्यांनी आणि मग जर का मी नाक बंद केलंय आणि तो आतमध्ये श्वासाचा अंतरकुंभक आणि बाह्यकुंभक अजून एक त्याच्यामध्ये येतं की एक तर श्वास घेऊन आपण बंद लावतो आणि किंवा श्वास सोडून लावतो. म्हणजे आफ्टर इन्हेलेशन और आफ्टर एक्झेलेशन. जर इन्हेलेशन नंतर असेल तर अंतरकुंभक, एक्झेलेशन नंतर जर तुम्ही बंद केलं तर त्याला म्हणतात बाह्यकुंभक. आता जसं मी म्हटलं जालंधर 3 बंद आहेत, जालंधर बंद, मूलबंद आणि उड्डियान बंद. तर हठयोगाप्रमाणे हे बंद आहेत. हे पतंजली म्हणजे पतंजलींनी काही सांगितले नाही आहेत बंद, पण हठयोगामध्ये सांगितले. त्यांचं म्हणजे जो मोटो आहे तो असा आहे की हे जे म्हणजे तुमची राईट नॉस्ट्रेल म्हणजे सूर्य नाडी, म्हणजे चंद्र नाडी लेफ्ट नॉस्ट्रेल. तर मधून म्हणजे सूर्य नाडी म्हणजे गरम हवा आतमध्ये घेते आणि चंद्र नाडी जी आहे ती थंड हवा आतमध्ये घेते. आता यांचंच बॅलन्स साधायचं आहे आपल्याला हठयोगामध्ये असं त्यांनी सांगितलंय. म्हणून हठ योग. आणि तो बॅलन्स साधण्यासाठी मग हे बंद आपल्याला हेल्प करतात. म्हणजे तुम्ही दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घेताय समजा आणि बंद करून ठेवलंय, श्वास आतमध्येच आहे, जालंधर बंद लावला जातो. इथे ना आपल्या जाळं आहे नर्व्हचं, करेक्ट, ब्रेन कडून ज्या आपल्या स्पाईन मध्ये जात आहेत किंवा आता हाताच्या आणि पेरिफेरल मध्ये ज्या काही नर्व्ह जात आहेत तर त्यांना लॉक करतो आपण जालंधर बंधने. याने फायदे जर म्हणायला गेलात तर अनेक आहेत. पहिले जालंधर बंधचेच फायदे सांगते की फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी तुमच्या ब्रेनला रेस्ट मिळू शकते. म्हणून मुलांनाही आम्ही म्हणतो की तुम्ही शिकणार म्हणजे करायचंच असेल तुम्हाला योग तर प्रॉपर वेने शिका, शास्त्रोक्त पद्धतीने शिका, तर त्याचा फायदा होणार आहे नक्की. तर हे इथे जर लॉक झालं तर हा जो काही आपला भाग आहे मानेचा तो असा लॉक होणार आहे. त्यामुळे ब्लड फ्लो, नर्व फ्लो जो काही आहे इथला तो फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी थांबतो. म्हणजे ब्रेनला अदरवाईज शांतता कधी रेस्ट नसतेच, पण ती जालंधर बंधमधून मिळू शकते. दुसरं होतं तर इथे आपल्या थायरॉइड ग्लँड्स आहेत, तर त्या मेटाबॉलिझम मध्ये हेल्प करतायत तुम्हाला. जर थायरॉक्सिन हॉर्मोन व्यवस्थित सिक्रेट झाला तर तुमचं मेटाबॉलिझम चांगलं लागणार आहे, चांगलं होणार आहे. म्हणजे तुमचं पोट कधी बिघडणार नाही किंवा तुम्हाला अदरवाईज जे काही प्रॉब्लेम्स आता हल्ली मुलांमध्ये सुद्धा ओबेसिटी किंवा थायरॉइडचं प्रमाण पण खूप लवकर दिसतंय आता. सो हे जर कमी करायचं असेल
कारण हे मुलं अभ्यास करतात, बसून असतात, हो, बाकी हो. फिजिकल ॲक्टिव्हिटीज कमी झालेल्या असतात. सो हा जालंधर बंद तर थायरॉइड ग्लँडला ॲक्टिव्ह करेल. त्यानंतर त्यांनी सांगितलं की आता हवा आत आहे आणि मी जालंधर बंद लावलाय, तर लगेच मूलबंद लावायचा आहे. म्हणजे मूलाधार चक्र, ॲनसच्या वरती हा मूलाधार चक्र आहे. तर तो ॲनस म्हणजे एक स्फिंक्टर मसल आहे. तर राईट. त्याला तुम्ही ओढून कॉन्ट्रॅक्ट हां. करून ठेवलं तर काय होणार आहे, तिथले सगळे मसल्सने काय केलं, करेक्ट. तेही ओपनिंग बंद केलं करेक्ट. आणि त्यामुळे आता हवा आतमध्येच आहे. आता त्या हवेला आपल्याला स्पाईनकडे न्यायचं असतं, कारण तिकडून बर. सुषुम्ना हो, जाते. हो. म्हणजे ती जी चक्र आहेत सगळी सप्तचक्र सांगितलेली आहेत, तर ती मूलाधारापासून तिथे कुंडलिनी शक्ती आहे असं हो, म्हणतात, की हो. प्रत्येकाच्या शरीरामधली शक्ती ही त्या मूलाधारापाशी स्थित असते, निद्रिस्त अवस्थेमध्ये असते, डॉर्मंट आहे ती, पण तिलाच ऍक्टिव्हेट करणं म्हणजे हठयोग. हो. आता इकडून जाणारे जे तुमचे श्वासाचे प्रवाह आहेत ते तिथपर्यंत नेले जातात आणि मग तिथून जेव्हा ते स्वादिष्टान चक्र, मग मणिपूर, मग अनाहत, मग विशुद्धी करत करत आज्ञाचक्राकडे त्याला आणायचं आहे आपल्याला. ते खरं एम आहे हठयोगाचं. हो. ओके. तर इथे येताना मग तुमचा ते मूलबंध लावला, त्यानंतर मग आपण उड्डियान बंध लावतो. आता उड्डियान म्हणजे चे मसल्स कॉन्ट्रॅक्ट करून घेणे. हे नेवल रिजनमध्ये जे मसल्स असतात ते आतमध्ये ओढून घेणे. म्हणजे आता काय झालंय, आता एखादी समजा तुम्ही बरणी घेतली अशी थोडंसं प्लास्टिक ज्याचं असं दाबू शकतो अशी, ओके. हां. तर काय होणार आहे, आपण श्वास भरला आणि वरून झाकण लावलं, Correct. खालीही काही त्याला ओपनिंग असेल तर ते नाहीये. बंद हां, केलं बरोबर. आणि मग ती बरणी जर दाबली तर काय होणार आहे, तो श्वास जो आहे तो मागे, म्हणजे प्राण आता बरोबर. सुषुम्नाकडे जायला लागतो आणि ओके. मग तिथून ते चक्र ऍक्टिव्हेशन वगैरे ते व्हायला लागतं. हम्म. सो मी म्हणेन की मुलांसाठी काही एवढा वेळी नाही आणि त्यांना एवढ्या वयामध्ये हे सगळं काही करायची बरोबर. गरज नसते, पण बरेच जण चुकून चक्र ध्यान करायला लागलेले असतात. ओके. ओके. म्हणजे बंधांचा जर अभ्यास आपण केला तर त्यातनं चक्र ऍक्टिव्हेट होतात. होऊ शकतात. ओके. मग त्याच्याशी चक्रांशी हा, रिलेटेड म्हणून जे काही प्राणायाम करायच्या ऐवजी आम्ही म्हणतो की मुलांनी फक्त ब्रीदिंग प्रॅक्टिस करावी, ओके. कारण हे एकतर नॉलेज नसतं, त्यामुळे अननेसेसरी प्रेशर वाढवलं जातं आतलं. मग त्या केसमध्ये काही वेळेला अजून डिप्रेशन वगैरे येऊ शकतं. तर अशा वेळेला एकतर प्रॉपर म्हणजे मार्गदर्शनाखाली करावे प्राणायाम. अगदीच तुम्हाला जर ब्रीदिंग प्रॅक्टिस म्हणजे आता यामध्ये सिंपल वेमध्ये तुम्ही जो अनुलोम विलोम आधी म्हणाला होता बरोबर. तो प्राणायाम करू शकतो आपण. अच्छा. आणि भ्रामरी एक करू शकतो विदाऊट बंद. ओके. विदाऊट बंद करावा, पण त्याला प्राणायाम म्हणत नाही आम्ही, त्याला आम्ही ब्रीदिंग प्रॅक्टिसेस म्हणतो. ओके. ओके. म्हणजे हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की प्राणायाम जर योग्य पद्धतीने नाही झाले हो, तर त्याचा वाईट परिणाम शरीरावरती परिणाम होऊ होतो. शकतो. हो. तर प्रेक्षकांनी हे जरूर नोंद करून घ्यावं. मी पुढच्या प्रश्नाकडे वळते की आता एवढं सगळं ऐकल्यानंतर मला खात्री आहे की बऱ्याच प्रेक्षकांना आता इच्छा झाली असेल की आपणही आता योगा प्रॅक्टिस सुरू करावी, हो. प्राणायाम सुरू करावेत. ओके. तर असे जे नवशिके आहेत की ज्यांनी कधीच आसनं केलेली नाहीयेत आजपर्यंत, म्हणजे माझ्या मते सुखासन सोडून दुसरं कोणतंही शवासन. तर बरेच जण अशा- म्हणतात आम्ही शवासन करतो. बरोबर. तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? थोडंसं मी आधीच म्हटलं ना, इन्व्हर्जन्स म्हणजे तुम्ही बरेच लोक, आता मी तर खरं अय्यंगार योगा प्रॅक्टिशनर आहे. ओके. तर जर का तुम्हाला सर्वांगासनाची भीती वाटत असेल किंवा शीर्षासनाची भीती वाटत असेल, कारण इन्व्हर्जन्स खूप चांगले आहेत, आवश्यक आहेत ते तुम्हाला. पायाकडचा जो ब्लड फ्लो आहे तो हार्टकडे आणण्यासाठी बरोबर. आणि हार्टकडून परत जे ऑक्सिनेटेड ब्लड आहे ते ब्रेनकडे नेण्यासाठी इन्व्हर्जन्स खूप चांगले आहेत. बरोबर. जर तुम्हाला ती करायची आहेत आणि तुम्हाला भीती वाटते तर तुम्ही वॉल सपोर्टने करू शकता किंवा चेअर्स वगैरे असे अनेक प्रॉप्स आहेत की जे तुम्हाला तुमची स्ट्रेंथ नाही आहे पण तरी सपोर्टेड आपण करून प्रॅक्टिस करू शकतो. तर अशी आसनं करावीत. अगदीच तेही जमत नाहीये तर 2 सूर्यनमस्कार तरी घालावेत. अगदी, अगदी. मग ते तुम्ही हळूहळू वाढवा. एकाच दिवशी 12 घालू नका, कारण ते तुमची जर स्ट्रेंथ नसेल तर तुम्ही एक दिवस 12 घालाल पण पूर्ण आठवडाभर काही करणार नाही. त्यापेक्षा 2 ने म्हणजे तुमची प्रोग्रेसिव्ह प्रॅक्टिस असली पाहिजे. लोक बरेचदा खूप आज असा एन्थू असतो आणि आज जाऊन मी 25 सूर्यनमस्कार घालणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी काहीच करणार नाही. मग तेव्हा तुम्हाला जो मसल फटीग येतो, त्यामुळे मग तुम्ही म्हणता की योगा काही माझ्यासाठी नाही आहे. ओके. पण तो असं प्रोग्रेसिव्हली सुरू केला पाहिजे. 2 घाला, दुसऱ्या दिवशी 4 घाला, 5, मग हळूहळू अगदी तुम्ही 25 पर्यंत जाऊ शकता. सूर्यनमस्कार करताना
म्हणजे श्वासांची काही ठराविक हो. गती आवश्यक आहे का? त्यामध्ये जर प्राणायाम पण तुम्ही इन्क्लूड हं. केला म्हणजे सांगितलेलंच आहे कुठल्या आसनामध्ये म्हणजे आता सूर्यनमस्कार ही आसनांचीच एक साखळी आहे. हं, हं. तर त्यामध्ये सांगितलंय की पहिल्या जसं प्रणाम आसन म्हणून पहिलं आसन आहे. बरोबर. तर इथे ब्रिदिंग नॉर्मल असतं. हं, हं. त्यानंतर ऊर्ध्व हस्तासन आहे म्हणजे हात वरती घ्यायचे आहेत. बरोबर. तर तिथे असे नियम आहेत की तुम्ही जेव्हा श्वास म्हणजे कोणतेही उचलताय किंवा वर नेताय हं, अशा हं, वेळेला हं. श्वास घ्यावा. ओके. तर तुम्ही श्वास घेत दोन्ही हात वर नेले तर तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्हाला ती एनर्जी मिळेल आतून लिफ्ट बरोबर. करण्याची स्वतःला. त्यानंतर उत्तानासन म्हणजे फॉरवर्ड बेंड हं, असतं. हं, हं. तर त्या फॉरवर्ड बेंडमध्ये एक्झेल करून जर गेलात तर पोटाची घडी होणार आहे, नाही तर होणार नाही. नाही होणार. बरोबर. म्हणजे हे साधे नियम आहेत, हं, 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 की हं. श्वास घेताना दोन्ही हात म्हणजे वरती न्यायचे आहेत, तर दोन्ही हात वरती नेताना श्वास घेतला गेला पाहिजे. हं, हं. पुढे वाकायचं आहे तर श्वास सोडला गेला पाहिजे. असे जर प्राणायामासहित घातलेत त्याच्यामध्ये अंतरकुंभक आणि बाह्यकुंभक ही आहे. म्हणजे अच्छा. एक अष्टांग अवस्था म्हणून आहे हं, हं. जिथे श्वास सोडलेला असतो बरं. आणि तुम्ही ते मेंटेन करता पोज अच्छा. म्हणजे बाह्यकुंभक लागतो. सो बरोबर. असे काही त्यामध्ये प्राणायाम बसवलेले आहेत. बरं. हं. ओके. म्हणजे एक संपूर्ण व्यायाम म्हणून आपण हो ते तरी किमान सूर्यनमस्कार करावं. हां. आणि मग थोडीशी आसनं तीही जमतात. आता हं. मुलांना तर ताडासन, वृक्षासन बरोबर. हे हो. जमू शकतं. अगदी मी म्हणेन की काही सिटिंग पोजेस आहेत हं, हं. त्याही खूप चांगल्या आहेत. म्हणजे जानु शीर्षासन, पश्चिमोत्तानासन, अगदी. बॅकला पूर्ण ताण येत म्हणजे जे काही बसून आपली हां, पाठ हां, दुखत हां. असते तर त्यांना सुद्धा फॉरवर्ड बेंडने खूप चांगला फायदा होतो. ओके, ओके. लोअर बॅक फ्री राहते. पोस्चर करेक्शनसाठी अगदी पोस्चर करेक्शन्स तर आहेतच. बसताना सुद्धा तुम्ही पाठीचा कणा किती सरळ ठेवताय याच्यासाठी म्हणजे अदरवाईज आपल्याला रिक्लायनर हवं असतं सगळं. करेक्ट. म्हणजे आपण जेवढी सीट रिक्लाईन होईल तेवढी चांगली हो, असं हो. म्हणतो. पण त्यामध्ये तुमच्या पाठीची वाट लागते ओके. खरं तर. बरोबर म्हणजे आहे. तुम्ही पाठ जेवढी सरळ ठेवून बसाल किंवा उभं राहताना सुद्धा आम्ही सांगतो की तुम्ही दोन्ही पावलांमध्ये मध्ये तुम्ही हिप विथ डिस्टन्स ठेवा आणि हं, टोज इन हं, हिल्स हं, आउट हं. करून उभे राहा. ओके, तर त्यामध्ये तुमच्या लोअर बॅकवर येणारं प्रेशर रिलीज होतं. ओके. राइट. असे बरेच हे आहेत तर म्हणजे करेक्शन्स तर आहेतच. पण अदरवाईज पण तुम्ही जेव्हा आसनं करत असता हं, तेव्हा त्यामधून येणारे जे स्ट्रेचेस असतात हं. ते तुमची इनर स्ट्रेंथ पण वाढवतात. म्हणजे ओके, मसल्समध्ये ताकद असते पण ती ओके. आपण वापरतच नाही. बरोबर. दुसरी काही आसनं अशी आहेत जसं की सेतुबंध हं, सर्वांगासन हं. वगैरे तर त्यामध्ये रिब केज ओपनिंग आहे. बॅक बेंडिंग आसनं आहेत ओके. म्हणजे धनुरासन, शलभासन सारखं बरोबर. किंवा उष्ट्रासन सारखी आसनं आहेत. इव्हन चक्रासन वगैरे हं, मुलांना हं. करायला खूप हं, आवडतं. ऊर्ध्व हं. धनुरासन ज्याला हं, म्हणतात. हं. तर त्यामध्ये त्यांची बॅक स्ट्रेंथ खूप छान वाढते ओके. आणि रिब केज ओपनिंग आहे. बॅक बेंडिंगमध्ये रिब केज ओपन होतं त्यामुळे ब्रीथिंग चांगलं होतं. बरोबर, लंग्सची कॅपॅसिटी बरोबर. आपल्याला वापरता येते. राइट. अदरवाईज मुलंही 30% to 40% हो, आपणही हो. अगदीच. तेवढंच वापरतोय. अगदीच. सो बरीचशी अशी आसनं आहेत आणि आम्ही मुलांसाठी पण म्हणजे अगदी उंची वाढवण्यासाठी हं, म्हणा हं, किंवा हं. आता जसं तुम्ही म्हणालात ध्यान म्हणजे फोकस हं, होण्यासाठी. हं, हं. आता हे ताडासन, वृक्षासन ह्या आसनामधून पण त्यांचा फोकस खूप चांगला होतो. हो. बॅलन्स खूप चांगला होतो. ओके. म्हणजे आसनामधूनच ती ध्यानाची सुरुवात आपण करू शकतो. हो. मग आता ज्यांना हे नव्याने सुरू करायचं किंवा जे रोज करतायत त्यांच्यासाठी पण असे काही नियम आहेत का? म्हणजे सकाळच्या वेळेत करावीत, संध्याकाळी करावीत किंवा जेवणानंतर काही खाण्यानंतर अमुक तासांनी करावीत वगैरे असं काही आहे का? आता परत म्हणजे योगा अथ योगानुशासनम असं हं, हं. पतंजलींचं पहिलंच सूत्र आहे. बरं. की तुम्ही ज्या ठिकाणी आहात, हं. ज्या एजमध्ये आहात हं, हं. किंवा ज्या वेळेला तुम्हाला करायचं आहे तेव्हा करू शकता. अच्छा. हां. पण तुम्ही कुठली प्रॅक्टिस करताय? कोणती प्रॅक्टिस करताय हं, हं. यामधली? म्हणजे ओके. आसन हां, करताय की हां. प्राणायाम हां, हां, करताय? हां. तर ते डिपेंड करतं परत. बरं. आता आसन करायचे असतील तर तुम्हाला 4 तास आधी मात्र तुमचं म्हणजे खाणं पोट झालेलं रिकामं पाहिजे. हवं. हां. हां. तर पोट रिकामं पाहिजे, एम्प्टी स्टमकच आसनं करू शकता. ओके. नाहीतर म्हणजे अशी बंदी असं नाहीये. पण होणार आहे काय जर इन्व्हर्जन्स केली हं, हं. तर तुमचं जर का ते फूड पोटापर्यंत गेलं नसेल, ते फूड करेक्ट. पाईपमध्येच असेल तर ते परत येणार आहे. हो, हो. बरोबर. त्यामुळे 4 तासाचा गॅप असावा. ओके. खाण्यानंतर 4 तासाने आसनं करू शकतो. तसं प्राणायामासाठी खूप स्ट्रिक्ट नाहीये 4 बरं. तासाचा गॅप. पण तुम्ही एकतर जेवणाच्या आधी जर केलात प्राणायाम तर खूप चांगला. हं, हं, म्हणजे हं. जेवणाच्या आधी तुम्ही तसंही खाली पोट असतं आपलं. हो, तर हो. त्यामध्ये प्राणायाम चांगला होतो. आणि बरं. प्राणायाम केल्यानंतर जर तुम्ही जेवलात तर ते
कंट्रोल डाएट, मॉडरेट डाएट असू शकतं. अतिसेवन होणार नाही. करेक्ट. हां. तर अशा काही गोष्टी आहेत. काही आसनं जेवणानंतरची पण आहेत. जसं की वज्रासन. बरोबर. जेवणानंतर Correct. तुम्ही करावं, पण 10 मिनिटंच करावं. हो. लोकं नाहीतर म्हणजे मला वजन कमी करायचं आहे म्हणून म्हणजे माझ्याकडे अशा केसेस आहेत, हा. की अगदी म्हणजे आय-टीमध्ये काम करणारी होती आणि कोविडमध्ये काही ऑफिसला जायचं नव्हतं. मग ती 2 तास वज्रासनामध्ये अरे बसायची, की सो बापरे! दॅट माझं मेटाबॉलिझम चांगलं होईल. पण समहाऊ तिचं 2 महिन्यामध्येच मिनिस्कस टिअर झालं. हो. कारण एवढं पूर्ण नाहीच, वजन असतं बरोबर तुमचं आहे. गुडघ्यावर अति तुमच्या. सर्वदावर्जित आपण हां, म्हणतो कुठलेही ते. अति करू नये. करेक्ट, करेक्ट. हां. खूप छान माहिती मिळाली, खूप नवीन गोष्टी कळाल्या. शेवटचा प्रश्न आपण म्हणजे मी विचारते जो सगळ्या प्रेक्षकांच्या मनात आहे आणि अगदी आपण म्हणतो असा जीवष्ट कंठष्ट असा तो मुद्दा आहे आजचा. ओके. तर वजन कमी करणं आणि पोटाचा घेर कमी करणं यासाठी तुम्ही काय सांगाल? येस, योगामधून होतंच. हां. पण मी म्हणणार नाही, की माझं म्हणजे असं ब्रीदवाक्य असं नाहीये, की योगा करा आणि वजन कमी करा, हां. असं नाहीये. पण हा बाय प्रॉडक्ट आहे. ओके. कारण यामध्ये सगळ्या सिस्टम्सवरच काम होतं. म्हणजे बरोबर. डायजेस्टिव्ह सिस्टम झाली, सर्क्युलेटरी सिस्टम झाली, रेस्पिरेटरी सिस्टम झाली, एक्सक्रिटरी सिस्टम झाली. या सगळ्या म्हणजे ज्या काही शरीरामध्ये 11 सिस्टम्स आहेत आम्ही म्हणतो, तर त्या संपूर्ण सिस्टम जर का सुधारल्या, तर नॅचरली ते नॅचरल ते होणारच आहे. बिघडलंय म्हणूनच तर वाढलंय ना. हं, हं, हं. ते सगळं बिघडलंय म्हणूनच तर तुमचं वजन वाढतंय. बरोबर. तर अशा केसेसमध्ये आपण नुसतं बाहेरून काही करून होणार Correct. नाहीये. नुसतेच इंचेस कमी करून होणार नसतं. बरोबर. तुम्हाला जर का तुम्ही आता जर त्याच्यासाठी खूप काही एक्सरसाइज केले, तर होतं काय, तेव्हा तुमचं वजन कमी होतं. परंतु थोड्या दिवसांनी जर तुम्ही ते परत फॉलो नाही केलं, तर ते वजन परत परत वाढतं. वाढणार आहे. कारण आतून काहीच करेक्ट केलेलं नाहीये. Correct. आतून जे डायजेस्टिव्ह सिस्टम वगैरे बिघडलेले आहेत, त्याच्यावर काहीच काम झालं नसतं. बरोबर. मग तर याला कुठलाही योगामध्ये मात्र शॉर्टकट नाहीये. शॉर्टकट नाही आणि वापरूही नका. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. त्यामुळे जे आजकालचे अमुक इंजेक्शन घेतलं, गोळ्या खाल्ल्या आणि मग नंतर तुम्हाला त्याचे असं कुठे जाणवलंय का, की तसं झाल्यानंतर सॉल्व्ह झाला प्रॉब्लेम? नाहीच ना. पण हा एक असा प्रश्न असतो, की अरे मी आता योगा करून मला 1 महिना झालाय, तरी माझं वजनच हललेलं आम्ही नाहीये. तेच म्हणतो. आम्ही 3 महिन्याचं सबस्क्रिप्शन घ्यायला सांगतो आणि 3 महिने यायचंय करेक्ट, करेक्ट. असं सांगतो. कारण 3 महिने तरी किमान तुम्ही एवढे दिवस वाढवलेलं आहे वजन. बरोबर. ते एका आठवड्यात किंवा एका नाहीच महिन्यात होणार. होणार नाहीये. Correct. कदाचित रिझल्ट्स मिळतातही. जर तुम्ही रिगरसली फॉलो केलं, जे काही आम्ही डाएट सांगतो किंवा जो काही आम्ही योगिक इंटरव्हेन्शन म्हणजे जो प्रोग्राम देतो तुम्हाला, तर त्यामध्ये होतातही, रिझल्ट्सही मिळतात. पण तेवढं बरोबर. रिगरसली फॉलो पण केलं पाहिजे. आणि आमची केअर ही असते, की तुम्ही पुढे जाऊन ते तुम्हाला वजन वाढण्याचा त्रास होऊच नये. बरोबर. म्हणजे तुमची लाईफस्टाईलच तशी व्हावी, बरोबर. असा आमचा प्रयत्न असतो. ओके. योग शिकण्यापासून ते योग प्रशिक्षक होण्यापर्यंत तुमचा वैयक्तिक प्रवास कसा होता हे जाणून घ्यायला मला आवडेल. हो, मलाही सांगायला आवडेल. मी ॲक्च्युअली कम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं आहे. ओके. मी आधी आय-टीमध्येच जॉब करत होते आणि समहाऊ म्हणजे माझ्या मुलाचं स्पोर्ट्समध्ये म्हणजे तो शाळेत होता आणि तो स्पोर्ट्स म्हणजे बास्केटबॉल खेळायला जायचा. मग ते काय झालं हळूहळू माझं आय-टीचं जॉब आणि त्याचं हे स्पोर्ट्स हे काही मॅच होईना. म्हणजे तो बरं. लहान होता तर त्याच्याबरोबर जायला लागायचं किंवा ट्रेनिंगला वगैरे त्याचं जे काही कोचिंग असेल तिकडे बरोबर. त्याला घेऊन जाणं वगैरे. तर मी मग विचार केला, की अरे माझीही हेल्थ पाहिजे मला चांगली आणि थोडंसं बॅक पेन वगैरे सुरूच झालं होतं मला. त्यासाठी मी योगा क्लास स्वतःहून जॉइन केला अच्छा. आणि मग नंतर हळूहळू वाटायला लागलं, की यामध्येच जर एवढं सॅटिस्फॅक्शन मिळतंय तर ते शिकल्यानंतर केवढं मिळेल. अरे वा. म्हणून मग मी योग शिक्षक केलं आधी 2010 मध्ये. बर. त्यानंतर मग माझा जॉब चालूच होता. मी फक्त संडेजला ते कोर्सला जायचे ओके. आणि नंतर 2014 मध्ये मात्र जसं अजून त्याचे म्हणजे माझ्या मुलाचे नॅशनल्स वगैरे सुरू झाले तसं मग मला त्याला जास्त वेळ द्यायचा होता. मग मी त्याच्या सुट्ट्या आणि माझ्या सुट्ट्या मॅच व्हाव्या म्हणून मग मी योग शिक्षक म्हणूनच एका स्कूलमध्ये काम अच्छा. करायला लागले. म्हणजे मी ओके. आय-टी सोडून दिलं आणि मग त्यानंतर मग मी योग विशारद केलं टिळक महाराष्ट्र विद्यापीठमधून. त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स केलं अरे योगामध्ये वा. आणि तेव्हाच मग UGC नेट पण एक्झाम आहे असिस्टंट प्रोफेसरची. ओके. ती पण क्लिअर केली. फर्स्ट ओके. अटेम्प्टमध्येच झालं आणि तेव्हा त्या इथपर्यंत माझं अय्यंगार योगामध्ये प्रॅक्टिस चालूच होती. म्हणजे तिथे माझा क्लास चालूच होता आणि नंतर
नंतर मग ते नेट क्लिअर झाल्यानंतर तिथेच पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मी प्रोफेसर म्हणून पण जॉब ओके. करते. केला म्हणजे आता ओके. व्हिजिटिंग म्हणून वगैरे असं हं, जाते. हं, आणि आता स्वतःचा स्टुडिओ पण आहे. त्यामुळे माझ्या गुड. जे काही आयडियाज आहेत ते पण किंवा जे नॉलेज आहे हं, ते हं. अप्लाय करायला आता चांगलं आहे. आता मी माझे मस्त. जनरल फिटनेसचे क्लासेस प्लस ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत, हं, म्हणजे हं, हं. प्रॉब्लेम स्पेसिफिक पण योगिक इंटरव्हेन्शन आम्ही देतो. म्हणजे ओके, त्याला आम्ही ओके, योगा थेरपी म्हणतोय. ओके, तसेही प्रोग्राम्स छान रन होत आहेत. ओके. त्यानंतर YCB म्हणजे योगा कंट्रोल बोर्डचे आयुष मिनिस्ट्री थ्रू हं, जे हं, कोर्सेस चालतात हं, हं. टीचर्ससाठी, ओके. तर त्याचेही आमचे आता बॅचेस बऱ्यापैकी रन आहेत मस्त. आणि चांगले रिझल्ट्स आहेत त्याचे. म्हणजे तेही छान वाटतंय, की लोकांपर्यंत आपण हे पोहोचवतोय ह्याचं पोहोचवतोय. एक सॅटिस्फॅक्शन आहे बरोबर. आणि त्यांनाही त्याचा चांगला उपयोग होतोय. करेक्ट. तर ते म्हणजे ते सॅटिस्फॅक्शन मला बाकी कुठे मिळत नव्हतं. ते हं, आता हं, हं. नक्कीच म्हणजे चांगलं वाटतंय करेक्ट. यामध्ये. म्हणजे कोणत्याही वयात तुम्ही योगा सुरू करू शकता अगदी, अगदी. आणि योग्य पद्धतीने केला तर त्याचा कुठलाही साइड इफेक्ट नाही, होणार नाही. नाही. ओके. खरं तर ते जीवन पद्धतीच आहे. पण मग ते बरोबर. प्रॉपर वेने गेलं तर त्याचे अनेक फायदे आहेत म्हणजे. खूपच छान माहिती मिळाली. आपले बरेचसे प्रेक्षक आहेत ते पुण्याबाहेरचे पण आहेत. तर अच्छा. त्यांना तुमच्याकडून काही सल्ले हवे असतील, काही मार्गदर्शन हवं असेल किंवा तुमच्याकडून योग शिकायचा असेल, तर त्यांना आपण काय सांगू शकाल? तसेही मी जे जे आता म्हटलं, मी काही वेळेला वर्कशॉप वगैरे घेत असते. तर माझा नंबर तर आहेच, म्हणजे हं, हं. कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्राणजीवा योगालय याचं Googleवरती सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. ओके. त्यामध्ये पण सगळे डिटेल्स आहेत. आम्ही काय कोर्सेस वगैरे घेतो तेही आहेत. तुमचे ऑनलाईन काही वर्कशॉप्स? ऑनलाईन वर्कशॉप्स पण असतात ओके. आणि बाकी तसे आमचे म्हणजे ऑनलाईन क्लासेसही असतात. बरं. हां, म्हणजे रेग्युलर जनरल फिटनेसचे क्लासेस असतात डेली. ओके, ओके. मंडे टू सॅटरडे असतात इव्हन. हं, हं. आणि त्यामधून पण म्हणजे एखाद्याला जर क्लासेस सुरू करायचा आहे तर तसंही आहे हं, हं. किंवा एखाद्याला एखादा वर्कशॉप करायचा आहे तर तसंही करू शकतात. ओके. आणि YCBचे जे कोर्सेस आहेत, सर्टिफिकेट हं. कोर्सेस हं, तेही हं. आमचे चालू आहेत. ओके. ओव्हरसीजच्या लोकांसाठी पण त्यांच्या टाईम झोनप्रमाणे आम्ही त्यांच्यासाठी बॅचेस घेतोच आहोत. आता USच्या बॅचेस चालूच आहेत. पण दुबई किंवा अजून UKसाठी पण आमच्या त्यांच्या टाईम झोनप्रमाणे बॅचेस ऑनलाईन घेतो आम्ही. सो त्यासाठी पण नक्कीच संपर्क साधू शकता. मस्त. खूप छान माहिती मिळाली. तुम्ही आलात, तुमचं नॉलेज आमच्याबरोबर शेअर केलंत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू. मला पण अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. मित्रांनो, आज तुम्हाला नक्कीच खूप वेगळ्या विषयावरची आणि खूप छान माहिती मिळाली आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुमच्या मित्रांना ही माहिती शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन विषयासोबत इथेच भेटूयात. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.